हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर हा जॉनर सध्या ट्रेंडिंग आहे. जारण, स्त्री, मुंजा, काजोलचा येणारा मा हे सिनेमागृहात पडद्यावर बघायची मजाच वेगळी आहे. पण प्रत्यक्ष कधी हॉरर, सस्पेन्स, थ्रिलरची मजा तुम्ही घेतली आहे का? ही अनुभवण्यासाठी एक छोटासा क्रायटेरिया आहे, मराठी भाषा. कारण मराठी भाषेच्याच रंगमंचावर अशा भन्नाट आणि एक्सपेरिमेंटल गोष्टी होत असतात आणि त्याची मजा घ्यायला मराठी नाटकं बघायला तुम्हाला यावं लागतं. 2:22 एक हॉरर, थ्रिलर, सस्पेन्स नाटक सध्या मराठी स्टेजवर. लेखक नीरज शिरवईकर, दिग्दर्शक विजय केंकरे आणि निर्माता अजय विचारे यांचं. तर चला आपण या नाटकाच्या नटांना भेटूया आणि जाणून घेऊया की नक्की 2:22 आहे काय. आपल्याबरोबर आहेत रसिका सुनील. 2:22 हे नाटक. तर आपण लगेच डाईव्ह इन टू क्वेश्चन्स. तर पहिलं तर कसा आहे तुझा मूड? मूड छान आहे, फारच उत्तम आहे. कारण हे काल मी एक फार उत्तम प्रयोग बघून आले फोक आख्यांचा. आय एम नॉट गन आय आउट फ्रॉम प्रमोटिंग देम एव्हरीवेअर. त्यामुळे खूपच सुंदर प्रयोग झाला. त्यामुळे आत्ता मी खूप छान ऊर्जेत आहे आणि खूप छान खुश आहे. तर चांगलं आहे. आणि तसं आपण एकमेकांना प्रमोट केलं तरच आपली मराठी नाटक आणि स्टेजवर जाईल. खूप चांगलं. तर नाटकातलं तुझं जे पात्र आहे पहिलं पण त्याच्याबद्दल बोलूया की काय पात्र आहे, काय नाव आहे त्या कॅरेक्टरचं जे तू प्ले करतेस? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे सोनाली. ती सायकोलॉजिस्ट आहे आणि साधारण या सगळ्या वातावरणात ती एक सांभाळून घेण्याचं खूप काम करते या सगळ्यांनाच. कारण की या प्रत्येकाचे तिघांचे खूप एक्स्ट्रीम व्ह्यूज आहेत. एकीचे तिला काहीतरी अनुभव आल्यामुळे व्ह्यूज आहेत, बाकीच्यांचे बिलीफ सिस्टममुळे त्यांचे पण एक्स्ट्रीम व्ह्यूज आहेत. तर त्यांना कुठेतरी सगळ्यांना सांभाळून घेऊन एक चांगली मूठ बांधण्याचं काम सोनाली करते या नाटकात. ओके. जास्त प्रश्न नाही विचार, कारण आम्हाला लोकांनी येऊन नाटक बघावं. पण ॲज अ कॅरेक्टर आणि आपली ही जेनझी जनरेशन वगैरे आहे, तर हे जे पात्र आहे ह्याचा जर इन्स्टा बायो असता तर तू काय ठेवलं असतास? इन्स्टा बायो असता सोनालीचा तर इन्स्टा बायो असा तर आय थिंक आय वुड से डोर ऑलवेज ओपन फॉर अ लिटल क्रॅक्ड पेशन्स. ओके, फेअर इनफ. आता मराठीमध्ये कॉमेडी नाटकं, ड्रामा हे म्हणजे कन्फर्म माहिती आहे की चांगलं असेल, लोक येतात, प्रेक्षक येतात. एकदम हॉरर का? म्हणजे हॉरर हे का? कारण मराठीमध्ये आपण का स्टेज म्हटलं ना तर एक साधारण कुठलाही ॲक्टर स्टेज हा पैशासाठी करत नाही मराठीमध्ये. तर दॅट सो इट्स प्युअरली पॅशन. बट वाय हॉरर, वाय नॉट एनिथिंग एल्स? हे कुठून आलं? कसं हे नाटक तुझ्यापर्यंत आलं आणि तुला काय याच्यातली एक गोष्ट वाटली यार हे मला करायचं आहे? मला असं झालं की उलट वाय नॉट हॉरर. कारण की आपण बाकीचे जॉनर्स खूप पाहिलेत स्टेजवर. हॉरर जॉनर आपण जरा कमी बघतो त्या मानाने. म्हणजे थ्रिलर एक वेगळं पडतं, सस्पेन्स वेगळं पडतं, मर्डर मिस्ट्री, क्राईम आर कम्प्लिटली डिफरंट थिंग्स ऑल टुगेदर. या सगळ्यातले आपण पाहिल्यात गोष्टी. रोमॅन्टिक तर आपण पाहतोच. त्यामुळे हॉरर मला असं वाटलं की हे खूप चांगली एक्सपेरिमेंट आहे आणि मलासुद्धा करायला खूप मजा येते. आणि हॉरर ही भावना स्टेजवर आम्हा चौघांना पण जड जाते खूप क्रिएट करायला. की ओके तुम्ही घाबरायचं आहे आता, हे क्रिएट करणं पण खूप कठीण असतं ॲक्टरसाठी. त्यामुळे तेही एक आव्हान वाटलं. त्यामुळे ओव्हरऑलच मला असं वाटतं की खूप कारणं होती. नीरजनी अनुवाद केलेलं नाटक आहे, विजय काका डिरेक्ट करणार होता. टीम अख्खी आमची, एवढे सगळे ॲक्टर्स आमचे सगळे खूप चांगले आहेत. त्यामुळे एका चांगल्यासोबत टीमसोबत काम करणं आणि आता प्रतिसाद पण आम्हाला खूप उत्तम मिळतो आहे प्रेक्षकांचा. त्यामुळे सगळ्याच गोष्टी छान आहेत. सो आय एम ॲक्च्युली हॅपी की हे नाटक माझ्यापर्यंत आलं आणि मी ते करते आता. तू को ॲक्टर्स आणि विजय केंकरे यांचं नाव घेतलं तर पहिलं विजय केंकरे लेजंड मराठी थिएटर. कसं होतं गेटिंग डिरेक्टेड बाय हिम फॉर दिस प्ले? आणि काय अशी गोष्ट आणि कधी ओरडलेत असं काही? म्हणजे विजय काकाची गंमत तीच आहे की तुम्ही त्याच्यासोबत काम केल्यावर पण तुम्ही वाट बघत राहता की अरे हे डिरेक्ट कधी करणार आहेत. कारण की ते खूप कमी डिरेक्ट करतात. दे लेट द ॲक्टर बी. आणि जे तुम्हाला करायचं आहे ते उत्स्फूर्तपणे ते तुम्हाला करू देतात आणि त्याच्यामुळे ॲक्टर्सना पण खूप गोष्टी सापडतात. पण मी आत्तापर्यंत मी 2 नाटकं केलेत आत्तापर्यंत विजय काकासोबत. पण आय डोंट थिंक आय हॅव बीन डायरेक्टेड बाय विजय सर येट. खूप चांगलं आहे की ते ॲक्टरला ॲक्टर होऊ देतात. को ॲक्टर्स अनिकेत आहे, प्रियदर्शनी आहे, गौतमी आहे. तर काय एक चांगली गोष्ट आणि एक नॉट सो चांगली एक गोष्ट जी नाही आहे त्यांच्याबद्दल जी
नॉट सो चांगली मी त्यांना सांगतच असते, त्यामुळे आय डोंट थिंक इथे सांगून काही त्याचा फायदा आहे, कारण ते मी इंडिव्हिज्युअली सगळ्यांना सांगतेच. चांगली गोष्ट मला असं वाटतं की गौतमी सोबत मी पहिल्यांदाच काम करते, सो मला असं वाटतं की ती खूपच मेहनती मुलगी आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे मेहनतीचं साधारण सगळेच असतात. चांगली गोष्ट म्हणजे मला ना स्टेजवर किंवा कुठेही तुम्ही जर का एका फिमेल को ॲक्टरसोबत काम करत असाल तर अशा खूप मुली आहेत किंवा अशा खूप ॲक्ट्रेसेस आहेत की ज्या समोरच्या मुलीचा परफॉर्मन्स पाडण्यासाठी खूप प्रयत्नशील असतात. त्यामुळे तसा अजिबात हिच्यामध्ये काहीही लवलेश नाही आहे त्या गोष्टीचा. आणि शी इज व्हेरी सिन्सिअर टुवर्ड्स हर वर्क अँड शी रिस्पेक्ट्स ऑल हर को ॲक्टर्स. हे मला गौतमीबद्दल खूप आवडतं. अनिकेतबद्दल सांगायचं झालं तर अनिकेत खूप वर्ष झाले काम करतोय, त्यामुळे वेन ही कम्स ऑन स्टेज आय थिंक हिज चार्म अलोन इज इनफ फॉर हिम टू जस्ट बी आणि जस्ट गो विथ द फ्लो ऑन स्टेज. दर्शनबद्दल काय सांगू, दर्शन इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड इम्प्रोवायझर आणि त्याचं इम्प्रोवायझेशन कुठे आडतं घ्यायचं हे त्याला आता छान कळू लागलं या नाटकाच्या निमित्ताने. त्यामुळे मला असं वाटतं की मला कौतुक करावं असं वाटेल त्याचं. सायकोलॉजिस्ट हे कॅरेक्टर प्ले करतेस, सो हे कॅरेक्टर प्ले करताना आणि स्पेशली स्टेज, सो फिल्ममध्ये एकदा केलं, कट झालं आणि फिल्म चालत असते, बट यू आर प्लेइंग इट एव्हरी टाईम. पर्सनल लाईफमध्ये काय इन्फ्लुएन्स झालं आहे ते कॅरेक्टर तुला? एनिथिंग यू हॅव डन अनालिसिस अबाउट युअर पर्सनॅलिटी? बिकॉज ॲज अ सायकोलॉजिस्ट तुम्ही 3 कॅरेक्टर बरोबर जे करताय, तर काही असे प्रश्न, काही अशा गोष्टी ज्या तुझ्याबरोबर सेल्फ अनालिसिस केलं, और हॅज इट हेल्प्ड यू इन एनी वे? हेल्प म्हणजे मला असं वाटतं की सोनाली जशी आहे, मी म्हटलं की ती खूप सांभाळून घेते लोकांना, तो बॅलन्स मला असं वाटतं की जनरली पण आयुष्यात मी खूप अवलंबते, माझ्या घरीसुद्धा किंवा माझ्या को ॲक्टरसोबतसुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की मी आणि सोनालीमध्ये तसं साधर्म आहेच. म्हणजे तिच्याकडनं नवीन मला काही मिळालं आहे असं मला म्हणता येणार नाही आत्ता, बिकॉज आय थिंक आय वॉज ऑलरेडी दॅट पर्सन हू वॉज ऑलरेडी आय डू हॅव अ लायकिंग फॉर सायकोलॉजी ॲज वेल. त्यामुळे जनरलीसुद्धा मी माझाही स्वभाव, इतरांचा स्वभाव, माझी शांतता कशी ठेवायची या बाबतीतला खूप अभ्यास आणि खूप विचार सतत करत असते. त्यामुळे आय थिंक त्याची मदत झाली असेल एखाद वेळेस मला सोनाली करताना. लेटेस्ट ट्रेंड्स जे चालू असतात, करंट प्ले आहे, तर तुम्ही लेटेस्ट काही ट्रेंड चालू आहे, कुठलं घटना घडली तर त्याला तुम्ही नाटकामध्ये इन्कॉर्पोरेट करता? मेन हा प्रश्न काय, जर कोणी प्ले बघितला आहे, त्याला आवडलं आणि जनरली पीपल रेकमेंड अदर्स, सो जर सेकंड टाईम, थर्ड टाईम बघायचं, इज देअर एनिथिंग की अरे काहीतरी नवीन असणार प्रत्येक प्रयोगात? नाही, नवीन असणार आहे, पण नवीन तुमचा पर्स्पेक्टिव्ह असणार आहे. कारण नाटक ज्या पद्धतीने जातं, ज्या पद्धतीने गोष्टी घडतात, नाटकाचा शेवट ज्या पद्धतीने होतो, त्या सगळ्यामधनं ना इतक्या गोष्टी वेगवेगळ्या उलगडत जातात ज्या पहिल्यांदा बघून कदाचित आपल्याला कळत नाही. त्यामुळे नशिबाने आमच्या नाटकाला ऑलमोस्ट 3 टाइम्स आलेला ऑडियन्स आहे आत्तापर्यंत. सो मला असं वाटतं की तुमचा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आणखीन गोष्टी कळतील इफ यू सी इट टाईम अँड अगेन. ओके. एक प्रश्न आहे, गीतांजली कुलकर्णी म्हणून एक ॲक्ट्रेस आहे, त्यांनी हल्ली सांगितलं की मराठी प्रेक्षक जास्त मराठी नाटकं बघत नाहीत, 1-2% लोक आहेत जे फक्त नाटकं बघतात. आता ॲज अन ॲक्टर आणि तुम्ही इतकाच प्ले करता, एवढी नाटकं केली, इज इट ट्रू की फक्त 1-2% मराठी लोक मराठी नाटकं बघतात? जर का त्यांनी हा प्रश्न उद्भवलाय तर मग आपण त्यांनाच हा विचारू. त्यांनी सांगितलं बरोबर आहे, पण मग आपण त्यांनाच विचारू की त्यांना असं का वाटतं. त्यांना तर आम्ही विचारू, ॲज अ ॲक्टर डू यू फील की नाही 1-2% म्हणजे प्रेक्षकच नाही का, 30 प्रेक्षक? मला असं वाटत नाही. मला त्यांच्या स्टेटमेंटला काही त्याच्यावर कमेंटच करायची नाही आहे. फॉर शुअर आमच्या नाटकाला सुंदर उत्तम प्रतिसाद आहे, चांगला प्रेक्षक येतोय, चांगल्या कलाकृतीला नेहमी भरपूर प्रेक्षक येतो. कालच मी परत फोक आख्यांचं आणखी एकदा उदाहरण देईन. 3 तासात त्यांचा हाऊसफुल झालेला आहे शो ठाण्याचा, आणि ठाण्याचं ऑडिटोरियम केवढं मोठं आहे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे चांगल्या कलाकृतीला प्रेक्षक येतो. चालेल. आय थिंक एक फक्त मराठी मूड आमचा चॅनल आहे, तर मराठी मूडचे आमचे जे प्रेक्षक आहेत, जे आमचे व्ह्यूज, त्यांना जर इफ यू कॅन गिव्ह की हा प्ले येऊन बघ, एवढाच छान प्ले आहे, तर तूच जर त्यांना इन्व्हाइट केलंस आमच्या मराठी मूडच्या ऑडियन्ससाठी. नमस्कार, मी रसिका सुनील. मराठी मूडचे जे सर्व प्रेक्षक आहेत, सर्व सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी प्लीज आमचं नाटक बघायला या 2:22 तुम्ही नक्कीच निराश होणार नाही, कारण की खूप जास्त हॉरर, थोडीशी कॉमेडी असं मजेदार आमचं नाटक आहे. त्यामुळे नक्की या. आता आपल्यासोबत आहे प्रियदर्शन जाधव सर. कसा आहे सर तुमचा मूड? भयंकर टेन्स्ड. का असा टेन्स्ड अशासाठी की आज प्रयोग साधारणतः 15-1 दिवसांनी आज प्रयोग आहे. अच्छा. त्यामुळे ती वाक्य आहेत. प्रयोग संपल्यानंतर मला संध्याकाळी 7ला मीरा रोडला शूटिंग आहे, संध्याकाळी 7 ते सकाळी 7 तिकडे 6 पानांचा मोनोलॉग आहे, तो पाठ करायचा आहे, त्याचं शूटिंग आहे. आणि माझा गुडघा जरा दुखतो, त्यामुळे तू इथे हात लावलास तर तू लक्षात येईल, मी नी पॅड लावून आलेलो, त्यामुळे पाय सांभाळून हे सगळं मला करायचं. पण प्रयोग आहे, कारण त्या दृष्टीने टेन्स्ड आहे. कामाच्या बाकी ऍब्सोल्युटली फिट आहे.
आम्हाला माहिती एवढं टेन्स असून पण स्टेजवर तू या इंटेन्सिटीला डबल करून ते ऑडियन्स जे येणार आहे त्यांना ते जस्टिस देणारच आहेस, त्याबद्दल काही वादच नाही. तर थोडंसं आम्हाला काय कॅरेक्टर, काय पात्र आहे या नाटकात तुझं, त्याच्याबद्दल सांगशील का? त्याचं नाव काय? या पात्राचं नाव आहे दुर्गेश. मुळात जेव्हा नीरजने हे नाटक लिहिलं होतं आणि जेव्हा त्याचं पहिलं वाचन झालं तेव्हा मला असं वाटतं की त्याच्या लेखनामुळे 99% काम पूर्ण झालं होतं. कॅरेक्टर त्याने 2D नाही, त्याने 3D लिहिलं होतं. खूप इंटरेस्टिंग त्याचे डिटेल्स किंवा ब्रीफ्स जे असतात, जे नटाला कधी कधी विचार करावे लागतात, कधी कधी दिग्दर्शकाबरोबर चर्चा करून ते ठरवावे लागतात, पण ते नीरजने पेपरवर लिहिले होते. तर दुर्गेश हा खूप देवधर्म करणारा, देव मानणारा किंवा भूत प्रेत आत्मा यामध्ये विश्वास ठेवणारा माणूस आहे. कारण तो तसा वाढलेला आहे आणि त्याच्या पूर्व आयुष्यात काही अशा घटना घडल्या आहेत की ज्यामुळे तो थोडासा, काय आपण म्हणू, थोडासा नाही, चांगलाच या गोष्टींची अफेक्टेड म्हणता येणार नाही, चांगलाच या गोष्टींची माहिती आणि इन्फॉर्मेशन ठेवून जगणारा माणूस आहे. मग नंतर एक लेअर असा येतो की त्याची आई स्वतः लोकांच्या अंगातलं भूत काढायची. सो ते त्याने बालपणापासून बघितलेलं, एक्सपोजर खूप जास्त आहे त्याला, या गोष्टीचं एक्सपोजर जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. पण कोर, मला असं वाटतं कोर हा आहे की तो मनाने चांगला माणूस आहे. हे सगळं येत असून, म्हणजे काळी जादू करणी किंवा अशा पद्धतीची सगळी कामं आसपास त्यांनी पाहिलेली असल्यामुळे त्यात काही लोक विश्वास ठेवतात, काही लोक विश्वास ठेवत नाहीत, काही लोक त्याला फार अंधश्रद्धेचं कोटिंग देतात, काही लोक देत नाहीत. ह्या वातावरणात मात्र तो जितका शांत, चांगला आणि नीट राहण्याचा प्रयत्न करतोय असा तो आहे. त्यामुळे त्याने मला सांगितलं हे सगळं करणी करणे, अंगातलं भूत काढणे, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा तो माणूस म्हणून किती चांगला आहे आणि तो माणूस म्हणून किती खरा आहे ह्याच्यावर फोकस आला तर या आजूबाजूच्या गोष्टी सगळ्या चांगल्या होतील. सो मी पण तसंच करीत. हा दुर्गेश कोकणातला आहे का? म्हणजे नाही, हा दुर्गेश वाईतला आहे. वाईतला. आणि त्यामुळे मला वाई आणि किंवा सातारा किंवा थोडक्यात सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्राची भाषा ह्याचं मला कधीच बर्डन आलं नाही. तर मी स्वतः कोल्हापूरचा आहे. अर्थात कोल्हापुरी भाषा वेगळी आणि साताराकडची भाषा, सातारी भाषा सुद्धा थोडीशी वेगळी आहे. आणि सातारा असं म्हणताना सुद्धा तो बऱ्यापैकी शहरात पण वाढलेला आहे. म्हणजे तो, त्याचा जन्म जरी सातारा वाई या भागात झालेला असला तरी तो पुण्यात कुठेतरी वाढलेला असेल तर त्याचा बोलण्याचा पट्टा हा साधारणतः पुणे, मुळशी किंवा या आजूबाजूच्या सगळ्या भागातला आहे असं आमच्या चर्चेत डिसाईड झालं. आणि मग एक गोष्टी आम्ही करत गेलो. आणि मुळात तो प्लंबिंग बिझनेस, त्याचं प्लंबिंग आणि या सगळ्या हाऊस रिनोव्हेशनसाठी किंवा हाऊस डेव्हलपमेंटसाठी ज्या प्लंबिंगशी निगडीत गोष्टी असतात तो ते सगळ्या करत असतो. सो त्या पद्धतीने तो थोडासा त्या बाबतीत फॅसिनेटेड आहे. त्याचा ॲस्थेटिक सेन्स फार बरा नाही आहे की खूप ॲस्थेटिकली ब्युटिफुल बाथरूम्स क्रिएट करेल वगैरे, असं काही त्याचा ॲस्थेटिक सेन्स नाही. पण प्लंबिंग टेक्निकली तो डीलरशिप मध्ये जास्त चांगला. खूप छान आणि खूप डिटेल्ड माहिती मिळाली या पात्राबद्दल. आता कारण आपलं जेनझी क्राऊड आणि जेनझी जनरेशन आहे, तर हा जर इंस्टाग्रामवर आहे दुर्गेश, तर त्याचा बायो काय असेल दुर्गेशचा? आय एम अ प्लंबर, नोबडी कॅन ब्लॉक मी. व्हेरी नाईस. खूप छान. आता ऑन अ लाइटर नोट, कॉमेडी, ड्रामा ही नाटकं तर चालतात, बेफान चालतात. हॉरर हे एक्सपेरिमेंटल आहे, जसं आम्ही रसिकाशी बोललो. मराठीमध्ये कुठलाच नट पैशासाठी काम करत नाही, स्पेशली थिएटर, प्युअरली आउट ऑफ पॅशन. मग हे हॉरर जर्नर काय, म्हणजे काय माइंडसेट होता हा प्ले करताना की एक हॉरर आहे आणि एक्सपेरिमेंटल आहे? सो कसा, आणि तुमच्याकडे कसा आला आणि हाऊ डिड यू अप्रोच दिस? हे बघा, ह्याच्यात दोन भाग आहेत. एक तर म्हणजे ह्याच्यात तसं म्हणशील तर एक्सपेरिमेंटेशन नाहीये. असं नाहीये की पूर्वी मराठी रंगभूमीवर हॉरर नाटकं झालेली नाहीये, झाली आहेत हॉरर नाटकं, नाही असं नाही. मला असं वाटतं ह्याचा भाग थोडासा वेगळा आहे की विथ हॉरर ही थोडीशी कॉमेडी सुद्धा आहे. ओके. सो ऍक्च्युली हॉरर आहे, मी हे अजिबात असं म्हणत नाही की मी मान्य करणार नाही की हे हॉरर नाही आहे, हे हॉरर नाटकच आहे. पण देर इज अ डिफरन्स बिटवीन मिस्ट्री, हॉरर अँड सस्पेन्स. आपल्याकडे सस्पेन्स नाटकं आलेली आहे, आपल्याकडे खूप कमी मिस्ट्री
आलेली आहे, सस्पेन्स आलेला आहे, पण मिस्ट्री खूप कमी आलेली आहे, पण हॉरर पण आलेलं आहे. पण हे मला असं वाटतं अप्रतिम ब्लेंड असलेलं नाटक आहे की इथे तुम्हाला फक्त बापरे टेरिफाईंग काहीतरी बघायला मिळणार असं नाही, बट इट थरली एंटरटेन्स यू. माणसाला घाबरायला सुद्धा आवडतं ना, म्हणजे आवडतं म्हणजे कलाकृती पाहताना असं मला म्हणतोय. एरवी वैयक्तिक आयुष्यात माणसाला काही घाबरायला आवडणार नाही, तो स्वतःला घाबरून घेणार नाही, उगाच तो तसल्या भानगडीत पडणार नाही. पण जेव्हा तो पडद्यावर, सिनेमाच्या पडद्यावर किंवा नाटकात किंवा टेलिव्हिजनवर किंवा कुठल्याही मीडियम मध्ये जिकडे त्याला एंटरटेनमेंट हवी आहे तिकडे जेव्हा तो काहीतरी सीक करत असतो, तेव्हा मला असं वाटतं की हॉरर कॉमेडी या जॉनराकडे तो खूप इंटरेस्टिंगली बघतो आणि रिस्पॉन्स देत आलेला आहे. आत्तापासूनच नाहीये, झपाटलेला पासून, त्याच्या आधी एक डाव भूताचा पासूनच आहे. लक्षात घे, म्हणजे असं नाहीये की हॉरर कॉमेडीज पूर्वी झालेलं नाहीये. पूर्वी सध्या फक्त परत तो फक्त त्याला टॅग आलाय हॉरर कॉमेडी, पण हॉरर कॉमेडीज पूर्वी सुद्धा होत आलेले आहेत. त्यामुळे आणि लोकांची किंवा एस्पेशली यंग जनरेशनची त्याला पसंती असते. सो इट्स नाईस की आमच्या नाटकाला खूप यंग जनरेशन येते अँड दे आर लाइकिंग आवर प्ले. त्यांना आमचं नाटक आवडते. असं अनेकदा कानावर येतं की नाटक संपल्यावर लोक भेटायला येतात आणि म्हणतात आम्ही आयुष्यातलं पहिलं नाटक पाहिलं आज. सो त्यांची वय 32 आहेत, 28 आहेत, 25 आहेत, 23 आहेत, काहीही आहेत त्यांची वय, पण ते म्हणतात की आम्ही आज पहिलं नाटक पाहिलं मराठी. आम्हाला असं वाटतं ते आले पाहिजेत, कारण ते आले तरच त्यांना गोडी निर्माण होईल, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं पाहतील. पण नॉट नेसेसरी फक्त अशा पद्धतीचीच ना, अत्यंत चांगली वेगळी नाटकं सुद्धा आहेत, काही एक्सपेरिमेंटल नाटकं सुद्धा आहेत. लोक खूप वेगवेगळे थिएटर करतात, त्यांना थिएटरची गोडी तर लागली, मग पुढे वाढेल. ह्याच्यावर मी परत येईन, पण ह्याच्या आधी जसं आपण कॉमेडी नाटक जेव्हा करतो एक हसी मजाकवाला माहोल असतो. ड्रामा इमोशन करताना तुम्हाला तुमच्या त्या कॅरेक्टर इमोशन बरोबर राहावं लागतं. तर जसं आपण हॉरर सस्पेन्स, तुमच्या पर्सनल आयुष्यात काही अशा घटना काही आहे का, काही मेमरी ऐकलंय व्हेरी क्लोजली तू कधी कोणाबद्दल ओळखीच्या मध्ये, की जसं तुझं कॅरेक्टर आहे जे बिलीव्ह करतं, तर हॅव यू एक्सपिरियन्स एनिथिंग? मी आमच्या तालमीच्या दरम्यान पण असं अनेकदा म्हणायचो की मी एकदा एक्सपिरियन्स केलेलं आहे असं. त्याला आता आपण भूत म्हणावं, घोस्ट म्हणावं, काही सुपर नॅचरल म्हणावं, का काही प्रेतात्मा, काय आपण त्याला जे टॅग लावते. पण मी दादरहून ठाण्याला बाईकवर निघालो होतो रात्री 2-2:30 वाजता, आणि असेच पाऊस संपला होता, जुलै ऑगस्टचा काळ होता. मी रात्री एडिट करायचो घडले बिघडले नावाची सिरियल, आणि ती त्याचा एपिसोड एडिट करून मी निघालो 2:30-3च्या दरम्यान. आणि घाटकोपर टू विक्रोळीच्या पट्ट्यात मी बाईक चालवत असताना माझ्या बाईक आणि हँडलच्या मधून एक माणूस चालत गेला. म्हणजे मी जे हँडल पकडले ते माझी बाईक, आणि त्याच्या मधून एक माणूस चालत गेला. चालत म्हणजे व्यवस्थित वेगात गेला. मी बाईकवर होतो, पण मला तो दिसला. आणि मी हे सांगू शकतो की ती बाई नव्हती, तो पुरुष होता. मला तो दिसला प्रॉपर. म्हणजे असं बाईक चालवताना इकडून एक व्यक्ती आला आणि बाईक आणि तुझ्या मधून पास झाला हे मला त्याच्या आधीही त्याच्या नंतरही अनेकदा मी त्या रोडवरून गेलो, असं कधी दिसलं नाही का त्याचा माझ्यावर काही परिणाम झाला असं नाही किंवा काही नाही, पण तो मला दिसला. मी खूप घाबरलो. आता बघताना ना, इतक्या वर्षानंतर, आता हे मी तुला सांगतोय 2003-2004, स्वतः इतक्या वर्षानंतर मला असं वाटतं, माहित नाही आपली सायकोलॉजिकल स्टेट सुद्धा असू शकते. खूप काम केल्यामुळे, खूप थकल्यामुळे, खूप झोप येत असल्यामुळे, त्यात बाईक चालवत असल्यामुळे, त्यात बारीक बारीक पाऊस पडत असल्यामुळे असू शकतं की त्याला सायंटिफिक कारण सुद्धा असू शकतं आणि खरंही असू मेंटल. पण असं घडलंय हे मी सांगतोय, मी त्याला दुजोरा देईनच असं नाही. एनिवेज, परत आपण नाटकाकडे येऊया. विजय केंगरे सरांबरोबर ह्या नाटकात कसं होतं एक्सपिरियन्स? जसं लोक म्हणतात ते डिरेक्टच करत नाहीत. मी विजय काका बरोबर हे 3रं नाटक करतो केंगरेंबरोबर. हे मी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये सांगितले, पण मला परत हे सांगावंसं वाटतं की त्याच्याबरोबर काम करताना 1% बर्डन नसतं नाटावर. 1% म्हणजे तो एकमेव मला असं वाटतं असा दिग्दर्शक आहे की मी ज्याच्याबरोबर काहीही आणि कसंही दोन्ही बोलू शकतो. जे मला वाटतंय त्यातलं मी काहीही बोलू शकतो. आणि मला राग आला असेल तर मी रागात बोलू शकतो, मी ओरडून बोलू शकतो, मी नाराज होऊन बोलू शकतो, मी आनंदाने बोलू. तो मध्ये काही आडपडदा ठेवत नाही. त्याचा सगळ्यात मोठा भाग आहे तो इज अ गुड लिसनर, की तो साधारणतः समजतो नाटाची मेंटल स्टेट, की हे असं का होतं आणि असं का होत नाही. आणि तो खूप स्पेस देतो, वाटेल ते करण्याची मुभा देतो तो.
तो कधीही अडवत नाही. शेवटच्या दिवसात कदाचित तो असं सांगू शकेल की नाही हे नको, हे कर किंवा हे नको. पण स्वातंत्र्य फार महत्वाचं आहे. अति स्वातंत्र्य पण महत्वाचं नाहीये. करेक्ट. पण स्वातंत्र्य महत्वाचं आहे, काय करता येईल. आणि त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा न घेणं ही सुद्धा नाटकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की काहीही करू देतोय म्हणून चला आता काहीही करूया. तर तसं नाही. तर अशा पद्धतीच्या हॉरर कॉमिक जॉनरमध्ये दिग्दर्शकाचा फार मोठा हात असतो की नटाला कशा पद्धतीने हँडल करायचं. आणि हे माझं तिसरं नाटक आहे. मी या अभिमानाने सांगू शकतो की आम्ही पुढे जाऊन खूप नाटकं करू. ऍब्सोल्युटली. इंटरनली अनिकेत आहे, गौतमी आहे, रसिका आहे. तर कशी आहे ट्युनिंग त्यांच्याबद्दल? अनिकेत बरोबर तर काय मी सिनेमा करून झाला, वेब सिरीज करून झालं, आता नाटक करून झालं, टेलिव्हिजन आम्ही काहीतरी करूच. त्यामुळे अनिकेत बरोबर मी 2 सिनेमे करून झाले, त्याने काम केलं, मी डिरेक्ट केले. त्यामुळे अनिकेत इज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइंड. अनिकेत या नाटकात आहे म्हटल्यानंतर माझ्या खूप साऱ्या गोष्टी सोप्या झाल्या, कारण माणूस म्हणून आणि नट म्हणून तो दोन्ही मला माहिती आहे. आणि त्याचे काय लिमिटेशन्स आहेत आणि त्याचे काय ऍसेट्स आहेत, माझे काय लिमिटेशन्स आहेत, माझे काय ऍसेट्स आहेत, तोही जाणून. ते रसिका बरोबर मी काटाकीर नावाच्या फिल्ममध्ये नुकती मी डिरेक्ट केले, त्यात तिने काम केलंय. अनिकेत, मी आणि रसिका एका वेगळ्या सिनेमात होतो. त्यामुळे आमचं ट्युनिंग एकदम मस्त होतं. गौतमी बरोबर हे माझं पहिलं काम आहे अँड आय एम थरली एन्जॉईंग इट. रसिका, गौतमी दोघेही अत्यंत सिन्सिअर आहेत त्यांच्या कामाबाबतीत. नॉर्मली नट्यांकडे असं बघितलं जातं की मग थोडीशी मेल डॉमिनंट इंडस्ट्री असल्यामुळे जी आहे, नाही असं नाहीये. काय ऍक्ट्रेसेस, 2 ऍक्ट्रेसेस स्टेजवर आल्यावर फार काही होत नाही रे असं म्हटलं जायचं पूर्वी. 2 नट्या फार काही सीन होल्ड करू शकत नाही, असं नाही. दोघी अत्यंत फॅब्युलसली काम करतात, दोघी सिन्सिअरली काम करतात. दोघींची ऍक्टर्स म्हणून रेंज अत्यंत जबरदस्त आहे. दोघी उत्तम गाऊ शकतात, दोघी उत्तम परफॉर्म करू शकतात, दोघी उत्तम नाचू शकतात. आणि द ग्रेटेस्ट थिंग इज आज त्यांच्याकडे टेलिव्हिजन आणि सिनेमांच्या इतक्या ऑफर्स असून सुद्धा दे प्रिफर टू डू अ प्ले. नाटक करायला त्या प्राधान्य देतात. ही सगळ्यात जबरदस्त गोष्ट आहे त्या दोघींची. खूप चांगलं. ट्रेंड जे चालू असतात, तर जसं नाटक आहे हा फॉर्म असा आहे की इकडे तुम्ही अडॅप्ट करू शकता. तर कुठले असे ट्रेंड्स आहेत जे तुम्ही परत की आज काही चालू आहे, सोशल मीडिया ट्रेंड, न्यूजमध्ये असेल काय, ते घेऊन तुम्ही प्रत्येक शो मध्ये काही ना काही चेंज करत असता का तुमचं एक फिक्स्ड फॉर? ऍब्सोल्युटली नाही. हे नाटक ते नाही. अच्छा. हे नाटक काही इच्छा माझी पुरी करा नाही, किंवा हे नाटक फ्री फॉर्मचं नाटक नाही की करंट अफेअर्स घेऊन ओके त्यावर टीका टिप्पणी शेरेबाजी करा. टीका टिप्पणी नाही, बट रेफरन्स घेऊन. कारण कॅरेक्टर आहे, जसं तू बोला तुझं एक कॅरेक्टर आहे, तेवढं तर होतच, तसं काही नाही. पण त्याच नॉट इन टर्म्स ऑफ गिव्हिंग अ पर्स्पेक्टिव्ह. नाही, पण ते तर तालमीतही होतं ना. ते तर तालमीतही होतं, असं काही नाही. ते तालमीतही त्या गोष्टी आम्ही तेवढं डायनॅमिक तुम्ही ठेवलेलं आहे. टाइम थर्ड टाइम बघताना पण काहीतरी अरे डेफिनेटली. आणि ते काय आहे ना ते सांगण्यात गंमत नाही, ते बघण्यात. म्हणजे जसं नाटकात माझं वाक्य, भूत ही बघण्याची गोष्ट नाहीये, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. तो अनुभव आल्यावरच तुम्हाला कळेल की काय मजेदार नाटक आहे ते. लास्ट प्रश्न आहे. रिसेंटली गीतांजली कुलकर्णी ज्या मोठ्या ऍक्ट्रेस आहेत त्यांनी सांगितलं की खूप कमी लोक मराठी प्ले बघतात. मराठी 1-2% लोक बघतात. तर कारण तुम्ही जसं बोलला, तुम्ही 3 नाटकं केली, तुम्ही ऍक्टर आहात, तुम्ही प्रेक्षक आहात, तुम्ही सगळं. तर इज इट ट्रू? म्हणजे आय एम नॉट लुकिंग फॉर कॉन्ट्रोवर्सी, बट इज अ जनरल क्युरिओसिटी की हे खरं आहे का? नाही ना. तुम्ही कसं आहे, तिच्या स्टेटमेंट मधली एक छोटीशी गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. ती जेव्हा म्हणते की इतक्या कमी % मध्ये लोक नाटक बघतात, तेव्हा तुम्ही माणसं किती पकडता. तुम्ही अखंड महाराष्ट्र पाहिलात तर मराठी सिनेमाची पण तशीच हे आहे ना की ज्या रेशिओ मध्ये सिनेमा पाहायला गेला पाहिजे त्या रेशिओ मध्ये सिनेमा पाहिला जात नाही, ज्या रेशिओ मध्ये नाटक पाहिलं जायला पाहिजे त्या रेशिओ मध्ये नाटक पाहिलं जात नाही. कारण नाटक तिथपर्यंत पोहोचत नाही. नाटकही पोचलं पाहिजे. मला एखादी गोष्ट बघावीशी वाटते किंवा मला एखाद्या गोष्टीची गोडी लागते, ती जेव्हा ऍक्सेस मला मिळतो त्या गोष्टीचा, तेव्हाच मी ती एन्जॉय करू लागतो. मला काहीतरी फॅब्युलस बघितल्याचा आनंद मिळतो, किंवा काहीतरी उत्तम वाचल्याचा मला आनंद मिळतो, उत्तम पाहिल्याचा आनंद मिळतो, उत्तम काहीतरी कॉन्सर्ट पाहिल्याचा आनंद मिळतो, वेगवेगळ्या पद्धतीचा. ते जोवर मी पाहतच नाही तोवर मला मिळणार नाही. मग मोठ्या शहरातलं ठीक आहे, पण छोट्या शहरातल्या लोकांना असं काही ऍक्सेस नाही ना, त्यांच्यापर्यंत नाटक पोहोचलं पाहिजे. तर ते चालेल.
फक्त आता आमच्या मराठी मूड चॅनलच्या प्रेक्षकांना एक की हे नाटक येऊन बघण्यासाठी एक मेसेज आणि सबस्क्राईब करा म्हणून. नमस्कार. मराठी मूड या यूट्यूब चॅनलवर मी प्रियदर्शन जाधव तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तरच हा एपिसोड तुम्ही पाहू शकाल. आमचं नाटक आहे 2:22 उत्तम चालू आहे आमचं नाटक. सगळ्या तरुण प्रेक्षकांना, यंगस्टर्सना, कॉलेज गोईंग स्टुडंट्सना सगळ्यांना विनंती करतो की कृपया आमच्या या नाटकाला या आणि आनंद घ्या आमच्या नाटकाचा. थँक्यू. आपल्यासोबत आहेत अनिकेत विश्वासराव आणि आपण त्यांना नाटकांबद्दल काही प्रश्न विचारणार आहोत. नमस्कार सर, मराठी मूडमध्ये तुमचे स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. सर, पहिला तर मला सांगा तुमचा मूड कसा आहे आणि तुमची दिवसाची सुरुवात कशी झाली आज? खूपच छान. म्हणजे 2:22 ज्या दिवशी प्रयोग असतो किंवा कुठल्याही माझ्या नाटकाचा प्रयोग असतो तेव्हा माझा मूड फ्रेशच असतो आणि खूप मी पेप्टअप असतो, चार्जड असतो मी. तसाच आजही होतो आणि मराठी मूडची टीम आली आहे, तुम्ही सगळे आलात, त्यामुळे सोने पे सुहागा. थँक्यू सो मच. मलाही तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तुमच्या पात्राबद्दल काय सांगाल, भूमिकेबद्दल काय सांगाल, काय आहे भूमिका आणि तुम्ही काय करतात? कॅरेक्टरचं नाव आहे केतन खामकर. तो एक सायंटिस्ट आहे, ॲस्ट्रॉनॉमर आहे तो. आणि त्यामुळे तो खूप त्याचे जे थॉट्स आहेत ते खूप असे रिजिड आहेत की एक तर नास्तिक आहे तो. देवावरती अजिबात विश्वास नाही आहे त्याचा. आणि त्या बाबतीतली त्याची जी मतं आहेत ती खूप ठाम आहेत त्याची. आणि त्यामुळे कोणी जर असं काहीतरी बोललं किंवा काय तर तो प्रचंड इरिटेट होतो. म्हणजे तो समोरच्या व्यक्तीला असं मूर्खात नाही काढत, पण म्हणजे हे काय बोलतायत लोक, असं साधारण त्याचं कॅरेक्टर आहे. आणि त्याच्या घरामध्ये, नवीन घरात जे राहायला आलेले आहेत, नवरा बायको आणि त्यांची लहान मुलगी जी काही महिन्याचीच आहे अजून, आणि त्याच्या बायकोला त्या घरामध्ये काहीतरी सेन्स होत असतं, पॅरानॉर्मल काहीतरी आहे असं सेन्स होत असतं. आणि हे नाटक म्हणजे टोटली ते द्वंद्व आहे की आस्तिक आणि नास्तिक यांच्यामधलं द्वंद्व आहे हे नाटक. तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की तुम्ही नाटकामध्ये जे पात्र आहे ते नास्तिक वगैरे आहे, तर तुमचा विश्वास आहे का, म्हणजे अनिकेतचा विश्वास आहे का, भूत प्रेत वगैरे असतं किंवा काही गोष्टी असतात? म्हणजे विश्वास इन द सेन्स कसं आहे की फेथ आहे, म्हणजे काहीतरी पॉवर नक्कीच आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काहीतरी मागतो किंवा आपली काहीतरी दृढ इच्छा असते कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी, ती जी पॉवर आहे तर त्याच्यावरती माझा फेथ आहे. आणि ती जर पॉवर आहे तर मग जी नेगेटिव्ह एनर्जी आहे, नेगेटिव्ह फोर्स आहे, तो सुद्धा एक्झिस्ट नक्कीच करतो. ह्या गोष्टीवरती माझा विश्वास आहे. पण आयडल वर्शिप किंवा देव किंवा असं मी फार नाही म्हणत. अच्छा, म्हणजे तुम्ही रिअल लाईफमध्ये पण नास्तिक आहे? नास्तिक नाही आहे मी, तेच सांगतोय ना मी. नास्तिक म्हणजे जे असं काही एक्झिस्टच करत नाही अशी लोक असतात. तो फोर्स वगैरे असं काही नाहीच आहे. जे करू ते आपण करू, जे मीच करणार किंवा काय वगैरे असं देव वगैरे काहीच नसतं किंवा फोर्स वगैरे काय नसतो. माझी इच्छा आहे ते मी करतो आहे, तसं माझं नाही आहे. मी एक फोर्स जो आहे त्याला बिलीव्ह नक्कीच करतो. तुम्ही जसं बोलला की तुमचा विश्वास आहे म्हणजे थोडाफार, तर तुम्ही कधी अनुभव वगैरे घेतलाय का, असा काही अनुभव आला का तुम्हाला? अनुभव तर ॲक्च्युली तसा मला काही आला नाही आहे, पण मी कोकणातला आहे त्यामुळे काही गोष्टी, किस्से वगैरे लोकांकडनं ऐकलेले आहेत की चकवा लागणं किंवा काय, या ज्या सगळ्या गोष्टी होत असतात. सो तसं मी ऐकतो. आणि मी म्हणजे कसं आहे की त्यांची ती बिलीफ आहे, त्यांना ते एक्सपिरियन्सेस आले आहेत, सो मी ते नाकारत डेफिनेटली नाही. नक्कीच. आणि दिग्दर्शक याचे विजय केंकरे सर आहेत, त्यांच्यावर काम करण्याचा अनुभव किंवा काही? खूपच छान. म्हणजे हे विजय सरांबरोबरचं माझं 3रं नाटक आहे. माझं पहिलंच नाटक विजय सरांबरोबर मी केलं होतं. म्हणजे पहिलंच थिएटरमधलं प्रोफेशनल काम. त्यांनी मला ब्रेक दिला असं म्हणायला डेफिनेटली हरकत नाही. आणि सगळीच नाटकं आम्ही जी केली एकत्र ती खूप गाजली. आणि आता मी काय बोलणार, म्हणजे आता 110-115 नाटकं त्यांनी आपल्या करिअरमध्ये डिरेक्ट केलेली आहेत. सो इज अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर आणि त्यांच्याबरोबर काम करायला नेहमीच आवडतं. आणि ते खूप फ्री हँड देतात ॲक्टरला.
म्हणजे असं रिजिड नाही आहेत ते खूप. म्हणजे डिरेक्टर एक रिजिड असला की इथनं चालत इकडे यायचं, अरे पण काय यायचं, प्रश्न पडले तर मी सांगतोय ना तर यायचं, असे ते अजिबातच नाही आहेत. आणि खूप फ्लेक्सिबल आहेत ते. त्यामुळे स्वतःचं सुद्धा ग्रोथ होत राहते त्यांच्याबरोबर काम करून त्या एंटायर प्रोसेसमध्ये. म्हणजे तुम्हालाही ठरवता येतं की हां मी काय केलं पाहिजे बाबा. हां, म्हणजे ते सजेशन्स ॲक्सेप्ट करतात ॲक्टर्सकडनं. म्हणजे आम्ही आता त्यांच्या पेक्षा खूपच लहान आहोत, तरीसुद्धा एक टीम मानतात ते. आणि नाटक मोठं सगळ्यात अशी त्यांची मान्यता आहे. कुठलेही डिरेक्टर असो, प्रोड्युसर असो, ॲक्टर्स असो, सगळ्यांपेक्षा नाटक मोठं ते चांगलं झालं पाहिजे, यांच्याकडे त्यांचा कल असतो. नक्कीच नाटक चांगलं होतं आणि 75वा प्रयोगही तुम्ही करणार आहात पुढे. तर आत्ता म्हणजे लोकांना नाटक प्रेक्षकांना आवडतच आहे, तर प्रेक्षकांची अशी कोणती प्रतिक्रिया जी लक्षात राहिली आहे आत्तापर्यंत एखादी? नाही, ह्या नाटकाचा जो शेवट आहे तो खूपच अनएक्सपेक्टेड आहे सर्व प्रेक्षकांना. आणि तो खूपच भारावून जातात लोक. आणि तो एक USP नक्कीच मी या नाटकाचं मानेन. नक्कीच. को ॲक्टर्स बरोबर कशी आहेत तुमची ट्युनिंग कशी आहे, किंवा त्यांच्याबद्दल एखादी चांगली गोष्ट, वाईट गोष्ट काय सांगाल? प्रियदर्शन आणि रसिका यांच्याबरोबर मी आधी काम केलं. गौतमी बरोबर मी पहिल्यांदाच काम करतो आहे. पण आमच्या चौघांचीही केमिस्ट्री खूप छान आहे. आणि त्यामुळे ते दिसतं परफॉर्मन्सेसमध्ये. म्हणजे काही कोणामध्ये काही इगोज नाही आहेत किंवा काय जे काय असतं, तुझं चांगलं होत असेल, सगळे एकमेकांना सपोर्ट करूनच करतायत. आणि खास करून माझ्या बाबतीत झालं तर मी खूप लेट एंट्री घेतली या नाटकामध्ये. त्यामुळे रसिका, दर्शन, गौतमी या तिघांनीही मला खूप सांभाळून घेतलं आणि मला वेळोवेळी चांगले सल्ले दिले. आणि माझा परफॉर्मन्स चांगला कसा होईल, अजून याच्यासाठी कसा इम्प्रूव्ह होईल याच्यासाठी माझी खूप मदत केली. आणि प्रयोग तर आम्ही करतोच, पण जे प्रयोगाच्या आधी आणि प्रयोगाच्या नंतर जी आमची धमाल असते किंवा आम्ही ट्रॅव्हल एकत्र करतो तेव्हा आमची जी धमाल असते, त्याच्या बॉन्डिंग होत राहतं. आणि ते खूप गरजेचं सुद्धा आहे कुठल्याही प्रोजेक्टसाठी. इनफॅक्ट पण मी तुम्हाला विचारलं एक चांगली गोष्ट, एक वाईट गोष्ट प्रत्येकाची सांगायची. प्रत्येकाची सांगायची. आता गौतमी इथेच आहे तर तिच्यापासून सुरुवात करूया आपण. गौतमीची चांगली गोष्ट, खूप चांगल्या गोष्टींपैकी एखादी चांगली गोष्ट तिची सांगायची झाली तर तिच्या परफॉर्मन्समधली, म्हणजे तिच्या पर्सनल ह्याच्याबद्दल सांगायचं आहे का परफॉर्मन्सबद्दल सांगायचं आहे? त्या परफॉर्मन्सबद्दल सांगायचं, कन्सिस्टंट परफॉर्मन्स असतो तिचा परफॉर्मन्स कधीही हलत नाही. 19-20 असं काही नसतो, बँग ऑन टू द पॉईंट असतो. आणि ती गौतमी ॲज अ पर्सन सांगायचं झालं तर खूप ती लाईव्हली आहे, खूप आणि खूप अशी पॉझिटिव्ह वाईब्स स्प्रेड करते सगळीकडे. नक्कीच. आणि प्रियदर्शनबद्दल सांगायचं झालं तर तो आम्हाला खूप हसवतो आणि तो नाटकातही प्रेक्षकांना खूप हसवतो. आणि तो स्वतः एक खूप चांगला दिग्दर्शक असल्यामुळे त्याचा आमच्या परफॉर्मन्सेससाठी सुद्धा खूप फायदा होतो. आणि मी प्रियदर्शनबरोबर अनेक चित्रपटसुद्धा केलेले आहेत. त्यामुळे ती जी फ्रेंडशिप आहे, ती बॉन्डिंग आहे, ते नेहमीच येतो कामी येते ती बॉन्डिंग जे आहे ते. आणि रसिकाबद्दल सांगायचं झालं तर ती स्वतः एक लेखिकासुद्धा आहे, खूप चांगली अभिनेत्री तर आहेच. आणि त्यामुळे सुद्धा खूप फायदा होतो परफॉर्मन्सेस आणि नाटकामध्ये. आणि म्हणजे चांगली गोष्ट सांगायची, आमचं खूप चांगला बॉन्डिंग आहे, एवढंच मी सांगू शकेन. नक्कीच. आणि सर, जर तुमचं जे कॅरेक्टर आहे केतन नावाचं, तर त्याचं जर इंस्टाग्राम बायो असतं तर काय असतं? इंस्टाग्राम बायो असता तर काय असता? देर इज ओनली गुड इन द वर्ल्ड, नो गॉड इन द वर्ल्ड. तारे जमी पर, कारण यात मी ॲस्ट्रॉनॉमर असं जे आधीच सांगितलं, त्यामुळे बायो तारे जमी पर. छान होता बायो, खरं तर शोभेल असा. बघितलं कसं आम्ही एकमेकांना सांभाळून घेतो आणि सजेस्ट करत असतो. आत्ता मी बोललो एक्झाम्पल रेडे. आणि सर, गीतांजली कुलकर्णी आहे जे ॲक्टर्स, तर त्यांनी आता रिसेंटली म्हटलं होतं की मराठी प्रेक्षक खूप कमी आहेत नाटकासाठी, 2% वगैरे काहीतरी आहेत. तर यावर तुमचं मत काय आहे? म्हणजे नक्की असं आहे की
नाटकासाठी हो. 2% आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की संबंध महाराष्ट्रात फक्त 1 किंवा 2%च मराठी प्रेक्षक हे नाटकाला जातात. नाटकाला नाही, आय एम सॉरी टू डिफर. म्हणजे मला असं नाही वाटत. म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स जो आहे तो माझ्या पहिल्या नाटकापासून अजिबातच असं नाही आहे. थिएटर्स पॅक्ड आहेत. इनफॅक्ट मराठी रंगभूमीला जी वैभवशाली परंपरा मिळाली आहे ती अजूनपर्यंत टिकून आहे आणि मराठी प्रेक्षक खूप बघतात मराठी नाटकं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आजचं उदाहरण आमचं नाटक होतं ते आता तुम्ही बघितलंच, तेही 90% फुल होतं. त्याच वेळेला देवबाभळी शिवाजी मंदिरला म्हणजे बाजूलाच हाऊसफुल होतं. आणि आत्ता मोरूची मावशी भरत जाधव यांचं नाटक तेही पॅक आहे. आणि त्यामुळे मला अजिबातच असं वाटत नाही. काय माहीत असं का बोलली असेल ती, पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स तर असं नाही आहे. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र बोलतो आहे मी, फक्त मुंबई पुणे असं नाही म्हणत आहे मी. म्हणजे आम्ही जेव्हा इनफॅक्ट गोवाचं ऑडियन्स सुद्धा खूप मराठी नाटक आलं की आवर्जून बघतं. सो माझा एक्सपिरियन्स वेगळा आहे. नक्कीच सर. आणि सर तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की तुमची एंट्री लेट झाली, तर भूमिका कशी मिळाली, कसं ठरवलं की मला हे पात्र साकारायचं? भूमिका कशी मिळाली म्हणजे मला अप्रोच केलं विजय सरांनी की अशी असं एक नाटक मी करतो आहे, तर असा रोल आहे, ही कास्ट आहे आणि ही टीम आहे सगळी आणि तुला आवडेल का करायला हा रोल. सो विजय सरांबरोबर मला काम करायला नेहमीच आवडतं आणि ही काय माझ्यासाठी को ॲक्टर्सची ही ड्रीम टीम होती. त्यामुळे मी लगेचच हो म्हणालो विजय सरांना की मी हे नाटक करतोय. म्हणजे माझी सूर्याची पिल्ले हे नाटकसुद्धा चालू आहे, अ परफेक्ट मर्डर हे नाटकसुद्धा चालू आहे त्यामध्ये. आणि विजय सर म्हणाले की विजय सर स्वतः प्रोड्युसरसुद्धा आहेत, को प्रोड्युसर आहेत ते या नाटकाचे. ते म्हणाले की तारखांची वगैरे तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळं सांभाळून घेतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो सगळं सुरळीत चाललेलं आहे आणि पुन्हा एकदा मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळत होती, तर मी डेफिनेटली आय पाउन्स्ड ऑन दॅट अपॉर्च्युनिटी. नक्कीच. तुम्ही नाटकही करता, चित्रपटही करता, कसा वेळ जमवता सगळं एवढं? हां, वेल इन ॲडव्हान्स प्लॅन केलं तर होतं. म्हणजे ह्या नाटकाच्या तारखा आल्या तर दुसऱ्या मॅनेजरला द्यायच्या, दुसऱ्या नाटकाच्या मॅनेजरला द्यायच्या. आणि फिल्मचं करायचं असेल तर त्यांना मी सांगतो की 2 महिन्यानंतर आपण शूटिंग करू शकतो. म्हणजे अगदी तुम्ही सांगितलं की पुढच्या महिन्यात करायचं आहे किंवा नाटकाच्या ऑलरेडी वेल इन ॲडव्हान्स पुढच्या महिन्याचं सगळ्या तारखा, थिएटर्स वगैरे सगळं बुक झालेले असतात. त्यामुळे तसं जमत नाही. त्यामुळे ते मी सांगतो त्यांना की 2 महिन्यानंतरच्या अवेलेबल होऊ शकतो मी शूटिंग करण्यासाठी. सो ते जर कॉपरेट करायला तयार असतील सो करतो मग मी तसं. हां, म्हणजे सगळ्यांना ट्रान्सपरन्सी ठेवली बेसिकली, येस येस. तर काही इश्यू येत नाही तसं. नक्की. सर प्रेक्षकांना काय सांगाल की नाटक पाहण्यासाठी? 2 वाजून 22 मिनिटांनी हे आमचं नाटक सध्या रंगभूमीवर खूप गाजतं आहे. एक खूप वेगळा जॉनरा आहे. हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर आणि कॉमेडीसुद्धा ह्या नाटकात आहे. आणि सगळे तुमचे लाडके कलाकार आहेत असं मी मानतो या नाटकात. आणि खूप वेगळं एक नाटक तुम्हाला बघण्याचा एक्सपिरियन्स हे मी डेफिनेटली सांगतो. हे मी या नाटकात काम करतो म्हणून मी नाही सांगणार, पण एक खूप वेगळं नाटक बघण्याचा अनुभव तुम्हाला नक्की 2 वाजून 22 मिनिटांनी हे नाटक बघितल्यावर मिळेल. आणि सर एक मराठी मूडच्या प्रेक्षकांना शुभेच्छा आणि मराठी मूड चॅनेल सबस्क्राईब करा वगैरे. नमस्कार, मी अनिकेत विश्वासराव. मराठी मूड हे यूट्यूब चॅनल तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. ह्याचे सगळे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि भरघोस प्रतिसाद द्या या चॅनलला. धन्यवाद. आपल्यासोबत आहे गोड चुलबुली अशी गौतमी देशपांडे. कसा सुरुवात झाली तुझ्या दिवसाची आणि तुझा मूड कसा आहे? मूड मस्त आहे. नाटक असतं त्या दिवशी मूड नेहमी छान असतो, त्याच्यामुळे सुरुवातही छान झाली आणि आता शेवटही छान होतोय दिवसाचा. तू हॉरर म्हणजे हे हॉरर सस्पेन्स नाटक आहे, तर तुझी यामध्ये भूमिका काय आहे आणि नेमकं काय? माझी भूमिका जी ऋतिका आहे, तर तिला एक लहान मूल आहे, आत्ता अगदी वर्षभराचं असेल हार्डली ते. आणि जे हे सगळे त्या हॉरर याच्यातले जे काही सगळे अनुभव येत आहेत ते तिला येत आहेत.
त्या घरातले जे काही अनुभव आहेत, काही घडतंय, आवाज येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत घरात, तर हा सगळा जो अनुभव तो पहिला येतोय तो तिला ती ॲक्च्युअल ते सगळं अनुभवतीये. त्यामुळे असं ते पात्र आहे आणि तिचा नवरा आता तिच्याजवळ नाही आहे, तो बाहेर गेला आहे काही काय ताऱ्यांच्या याच्यासाठी, त्या आकाशगंगा पाहण्यासाठी वगैरे, तर त्यामुळे तो नाही आहे आणि त्या ह्याच्यात 4 दिवस न झोप झालेली, लहान तान्हं बाळ असलेली आणि त्यात नवरा बरोबर आत्ता नसलेली, अशी ती एक फ्रस्ट्रेट झालेली जरा थोडीशी किंवा स्लीप डिप्राईव्ड असलेली अशी ती मुलगी आहे आणि त्या रात्रीची तिची ती कथा आहे. नक्कीच सांगितलं ते. भूमिकेकडे तू कसं पाहते आणि भूमिका कशी मिळाली, काय सांगशील? खरं सांगू, भूमिका अशी कशी मिळाली वगैरे काही नाही. मला काकांनी विचारलं, मला काकांनी 1-2 नाटकं पाठवली होती की तुला काय आवडतंय याच्यातलं, आणि मला हे नाटक आवडलं वाचल्यानंतर, आणि ते म्हणाले की मलाही असं वाटतंय की तू हे नाटक करावंस आणि ही भूमिका करावीस. आणि हॉरर आय थिंक पहिल्यांदाच करतेस. हो, हॉरर, कारण हॉरर हा जॉनरच खूप दिवसांनी स्टेजवर येतोय आत्ता. म्हणजे मगाशी आम्ही बोलत होतो की खूपच पूर्वी 1-2 हॉरर नाटकं झाली होती, पण आत्ता अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा हॉरर नाटक होतंय, म्हणजे जे प्रॉपर हॉरर नाटक आहे. तर त्याच्यामुळे तो पण एक म्हणजे मुद्दा होता हे नाटक घेण्याचा. आत्ताच म्हणायचं विजय केंगरे सरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा? मस्तच आहे. काकांबरोबरचा, म्हणजे आय एम शुअर सगळ्यांनीच सांगितलं असेल, काकांबरोबरचा अनुभव मस्तच असतो. ते एकतर खूप फ्री हँड देतात सगळ्या ॲक्टर्सला, आणि जिथे गरज असते तिथे ते तुम्हाला धरूनही ठेवतात की नाही हे असंच करायचं किंवा हे तसंच करायचं किंवा मी हे सांगतो हे करेक्ट जास्त. त्यामुळे त्यांच्याबरोबर खूप स्ट्रेस नाही आहेत काम करताना. तुम्ही खूप लाईट माइंडनी तुमचं काम करू शकता. तुम्ही तुमचं स्वतःचं खूप शोधू शकता कामामध्ये. तर तो फ्री हँड काका खूप जास्त देतात. त्यामुळे अर्थात इतके वर्ष अनेक लोकांनी, अनेक दिग्गजांनी त्यांच्याबरोबर कामं केली आहेत म्हटल्यानंतर तर आमच्यासाठी पर्वणीच होती ही की काकांबरोबर काम करायला मिळणं. नक्कीच. आता 75वा प्रयोग, नेक्स्ट 75वा प्रयोग आहे, तर एवढा प्रयोग झाला, त्याच्यामध्ये एखादी प्रेक्षकांची अशी काही प्रतिक्रिया आहे की तुला म्हणजे आठवते? हो, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच मला वाटतं एक आठवत असेल महत्त्वाची प्रतिक्रिया, ती म्हणजे आम्हाला प्रेक्षक म्हणतात की एखादा हॉरर सिनेमा समोर घडतोय असं वाटतं. सो मला असं वाटतं की ही खूप महत्त्वाची आणि खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की त्यांना जर का असं वाटत असेल की सिनेमा घडतोय समोर, कारण ते तसे इफेक्ट्स देणं हॉरर नाटकात आणि ते तसे लोक उडणं समोर आम्हाला कळत असतं. म्हणजे आम्ही पाहत नसलो समोर तरी एक आम्हाला चुळबुळ दिसते, अचानक लोक घाबरून उडालेले दिसतात. सो या सगळ्यात ते फार महत्त्वाची ही कॉम्प्लिमेंट आहे की एक सिनेमा समोर चाललाय असं वाटत असतं. तुला पर्सनली हॉरर मूवी पाहायला आवडतात का किंवा काही? हो, आवडतात. मला सगळ्या पद्धतीचे सिनेमे आवडतात. हॉरर लहानपणी भीती वाटायची, आता जरा कमी भीतीने पाहू शकतो. अजूनही भीती वाटतेच म्हणजे कधीतरी, कारण त्याचा तोच मेन उद्देश असतो हॉरर सिनेमाचा की भीती वाटली पाहिजे लोकांना. त्यामुळे ती तर वाटते आणि मला आवडतात हॉरर सिनेमाही पाहायला आवडतात. अगदीच. विश्वास आहे का, म्हणजे भूत प्रेत असतं का असं काही? दिसेपर्यंत नाही आहे विश्वास, दिसलं की ठेवीन विश्वास. जोपर्यंत भूत दिसत नाहीये तोपर्यंत कशाला विश्वास? दिसलं की मग मी म्हणेन ओके मस्त आहे म्हणजे भूत. म्हणजे अनुभव नाही घेतले? अनुभव नाही घेतलेला मी आतापर्यंत, म्हणजे चांगलंच आहे ना, अनुभव नाही आलेला मला भूताचा, हे उत्तम आहे. नक्कीच. को स्टार बरोबर तुझी बॉन्डिंग कशी आहे किंवा त्यांची एखादी चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट? नाही, वाईट गोष्टी नाही आहेत कोणाच्याच अशा, म्हणजे अशा सांगण्यासारख्या तरी अशा काही वाईट गोष्टी नाही आहेत. आम्ही खूप धमाल करत असतो एकत्र. म्हणजे या सगळ्यांबरोबरच बॉन्डिंग खूप छान झालंय आणि चौघही आम्ही खूप घट्ट धरून एकमेकांना पुढे जातो नाटकात. त्यामुळे उलट धमालच असते, म्हणजे अशा काही कुठल्या वाईट गोष्टी नाहीच आहेत आमच्या. आम्ही आणि म्हणतोय की आमच्या नाहीच आहेत मुळे वाईट गोष्टी कुठल्यात. चांगल्या गोष्टी सगळ्यांच्या सगळं वेगवेगळ्या आहेत. म्हणजे अनिकेत खूप शेवटी नाटकात इन झाला आणि त्याला अक्षरशः 4-5 दिवसांमध्ये त्याला सगळं कोपअप करायचं होतं जे त्यांनी केलं, आणि तो पण खूप नाटकाशी प्रामाणिक राहणारा मुलगा आहे आणि इन जनरलही सपोर्टिव्ह आणि छान एकदम त्याचं व्यक्तिमत्व आहे. रसिका माझी खूपच छान मैत्रीण झाली या नाटकात, कारण आम्ही दोघी खूप सिमिलर एजच्या आहोत आणि आम्ही काही ठिकाणी छान कनेक्ट झालो होतो. मग या नाटकात आल्यानंतर तर आम्ही खूपच जास्त कनेक्ट झालो की आम्ही तास 2-2 तास आम्ही नाटकाविषयी फोनवर बोलतो अजूनही कधी कधी. त्याच्यामुळे रसिका खूपच छान मैत्रीण झाली. खूप जास्त समजून घेणारी आणि समोरच्याचा विचार करणारी मुलगी आहे ती. त्याच्यामुळे मला ते तिचं फारच जास्त आवडतं. आणि प्रियदर्शन तर काय
तो एक एन्सायक्लोपीडिया आहे कम्प्लीट प्रियदर्शन. कारण खूप काम केलं, एकतर खूप गोष्टी पाहिल्या आहेत, खूप गोष्टी अनुभवल्या आहेत, खूप नवीन या इंडस्ट्रीत असून एका उच्च पदापर्यंत जाण्याचा सगळा तो एक स्ट्रगलचा काळ त्यांनी अनुभवलाय. सो त्याच्या अनेक गोष्टी आम्हाला खूप अभ्यासपूर्ण असतात. तो ज्या गोष्टी सांगतो की हे नाटक कसं होतं, मी यांच्याबरोबर काम केलंय, त्यांच्याबरोबर काम करणं कसं होतं. सो या सगळ्या गोष्टी त्याच्या, आणि त्याचा एकूणच अभिनयच इतका कमाल आहे ना त्या माणसाचा की त्याच्याकडे खूप शिकण्यासारख्या असतात गोष्टी. सो असे सगळे आहेत. नक्कीच. आता जर तुझ्या पात्राचं ऋतिका आय थिंक नाव आहे, तर त्याचं जर इन्स्टा बायो असता तर काय असतं? अरे बापरे, इन्स्टा बायो नसताच कदाचित माझ्या पात्राचा कुठला. मला बिझी असा असता कदाचित. म्हणजे ऋतिका काय तिचं असं नेम आणि बिझी असे असतात बघा अनेकांचे. कारण ती बिझी आहे आता खरंच तिच्या पोरीमध्ये खूप, त्याच्यामुळे बिझी एवढाच असतात तिचा. नक्कीच शोभतं. प्रेक्षकांना काय सांगशील नाटक पाहण्यासाठी? या नाटकाला, नाटक पहा हे सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन प्रेक्षकांना. कारण नाटकाचे आता खरंच खूप छान दिवस चालू आहेत. खूप हाऊसफुलच्या पाट्या लागत आहेत नाटकांना, आणि तरुण वर्गही नाटकाकडे वळतोय. हे पाहून खरंच खूप बरं वाटतं. त्याच्यामुळे प्लीज नाटकाला या, मस्त घाबरा, आम्ही छान घाबरवू तुम्हाला. आणि आपण पाहतच असतो रोज नवीन नवीन काही नाही तरी ट्रेंडिंग असतं. तर मग असं काही गोष्टी ट्रेंडिंग आहेत तर त्या नाटकामध्ये काय इम्प्लिमेंट केली जाते किंवा काही बदल केले जातात का? नाही, हे ते नाटक नाही आहे की ज्या गोष्टी इम्प्लिमेंट करता येतील. कारण खूप टाईट लिहिलेलं नाटक आहे हे. जेव्हा हॉरर जॉनर असतो तेव्हा आपण फार बाहेरच्या गोष्टी त्याच्यात इन्क्ल्यूड, किंवा ट्रेंड्स चाललेले असतात ते मला नाही वाटत आपण इन्क्ल्यूड करू शकतो अशा नाटकात. आणि मला नेहमी असं वाटतं की काही जी एक बसलेली किंवा एक सिरियस झोनची नाटकं असतात किंवा एक टाईट नाटकं असतात, त्याच्यामध्ये काही गरजही नसते. ट्रेंड्स फॉलो करणं हा सोशल मीडियाचा झोन आहे. ट्रेंड्स फॉलो करणं आहे की आपण नाटकात एका लिहिलेल्या, म्हणजे आता जर का चारचौघी झालं परत, तर आपण काही हे नाही म्हणणार की चारचौघीमध्ये आत्ताचा कुठला तरी ट्रेंड आहे. इतकं सोपं आहे ते. सो ते नाटक जसं बांधलेलं असतं तसंच ते झालं पाहिजे, आणि पुढच्या लिहिणाऱ्या नाटकात तो ट्रेंड येऊ शकतो. ऑलरेडी लिहिलेल्या नाटकात कुठले बाहेरचे ट्रेंड येऊ शकतात असं आणू नयेत असं मला वाटतं. नक्कीच. अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आहेत, ते रिसेंट म्हटले होते की मराठी प्रेक्षक हे 2-3% नाटक पाहण्यासाठी येतात. तर तुमचं मत काय यावर? हे बघ, तिचा अभ्यास खूप जास्त आहे या सगळ्यामध्ये. कारण तिने खूप वर्ष नाटक केलेलं आहे. NSDची येते, आणि नक्कीच तिच्या बोलण्यात अभ्यास असेल त्या सगळ्याचा. पण आता हे कधीच आहे मला माहिती नाही. पण आता परत अगेन, मधल्या काळात खरंच नव्हते प्रेक्षक तेवढे नाटकाला. मधला एक असा काळ होता की जेव्हा प्रेक्षक नव्हते. आत्ता पुन्हा असं झालंय की प्रेक्षक यायला लागलेत. परत एकदा हाऊसफुलच्या पाट्या बघतायत, ती खूप सारी नाटकं येत आहेत रंगमंचावर. तर त्याच्यामुळे मला वाटतं की छान, आत्ता तरी छान चालू आहे नाटकाचं. आणि बरोबर आहे, कदाचित खूप अजून महाराष्ट्रामधली अशी शहरं, खेडी अनेक आहेत की जिथे नाट्यगृह नाही आहेत. सो आपण जर का पॉप्युलेशन वाईज जर का विचार करायला गेलो तर कदाचित ते असेल, पण कदाचित 3-4% सुद्धा एवढं असेल, तर इमॅजिन की अजून वाढल्यानंतर किती जास्त होईल. सो आय एम शुअर की ते तशाने असेल. बाकी मला काही असं त्याच्याशी कॉन्ट्राडिक्ट किंवा काही वाटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं मत असं यार, आणि करेक्ट आहे की अजून अनेक ठिकाणी नाटक पोचायचं आहे. सो ते एकदा पोचलं की कदाचित ती संख्या सुद्धा वाढेल नाटकाची. आणि आत्ता तरी आम्ही हॅपी आहोत, कारण खूप छान उत्तम प्रतिसाद मिळतोय नाटकांना, आणि सगळ्याच नाटकांना, फक्त आमच्या नाटकाला असं नाही, सगळ्याच नाटकांचे खूप चांगले दिवस चालू आहेत आत्ता. स्पेशली म्हणजे आफ्टर करोना मला वाटतं खूप माणसं, खूप प्रेक्षक वळलेत नाटकाकडे, आणि ते खूप बरं वाटतं पाहून. नक्कीच. मराठी मूडच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप थँक्यू सो मच. शुभेच्छा. तुम्ही असंच 75 प्रयोग अजून पुढे प्रयोग करत राहा आणि महाराष्ट्र संपूर्ण ठिकाणी घाबरवत राहा. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी संजय मोने. मी तोंडावर स्तुती करत नाही, माझ्या बाजूला निर्माते आहेत म्हणून नाही, पण एक तर मला मनापासून हे आवडतं असं रहस्यमय, खून, मारामाऱ्या, गुन्हे बिने असं सगळं, आणि फार सुंदर प्रयोग झाला. आणि म्हणजे मला असं वाटतं ना की या अशा पद्धतीच्या नाटकांना लोक एकदाच येतात, एकदा काय कळलं की नाही, पण हे नाटक पुन्हा पुन्हा बघावं, कारण नाटकाचे एक एक अंग वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बघण्यासारखं. उत्तम नेपथ्य, उत्तम अभिनय, उत्तम गोष्ट, उत्तम संवाद, आणि सगळ्यात उत्तम म्हणजे ह्या नाटकाचं संगीत.
ते या नाटकाच्या यशाचा 90% काय 95% एक अंग आहे. आणि सगळेजण उत्तम काम करतात. ही चारही मुलंच म्हटलं पाहिजे, खूप छान काम करतात आणि ते खरंच पहिल्या क्षणापासून एकमेकांचे मित्र आहेत. आणि ह्या नाटकाची गंमत आहे, याच्यात नुसतं आपण 2:22 भयपटवर आहे, त्यात भावना पण आहेत, प्रेम आहे, थोडंसं संशय आहे, थोडंसं दुःख आहे, थोडंसं कुतूहल आहे. आणि मला मनापासून हे असं आवडतं, कारण माझं प्रामाणिक मत आहे की नाटक, चित्रपट, कविता, संगीत हे फक्त माणसाच्या मनोरंजनासाठी असावं. 50 कोटी वेळेला आपण जनगणमन ऐकलं तरी म्हणून आपल्यात सुधारणा होत नाही. आपल्याला मनोरंजन करायचं असेल ते मनोरंजन करायला पाहिजे आणि हे नाटक पुरेपूर मनोरंजन करतं. बाकी ज्यांना सामाजिक सल नाटकं बघायची असतील त्यांनी बघावी. ते आधीच आपल्या डोक्याला फार आहेत. उत्तम वेळ गेला, म्हणजे उत्तम म्हणजे आनंदात गेला, थोडा तणावात गेला, पण मस्त नाटक. सगळ्यांना शुभेच्छा, निर्माते दोघांनाही. आणि एक वेगळ्या विषयाला त्यांनी, कारण हल्ली सगळीकडे विनोद दुःख हा एक वेगळा विषय त्यांनी हाताळला आणि तो यशस्वीरित्या हाताळला आहे. हे आज मी नाटकाला बसलो होतो ती गर्दी सांगते. त्यांना शुभेच्छा. आणि अजूनही मी काम करतो, एखादं असं भयपट वगैरे असेल तर मी करीन त्या नाटकात. शुभेच्छा. थँक्यू. आणि या नाटकाचं दिग्दर्शन हे फारच उत्तम आहे. विजय केंकरे हे उत्तम दिग्दर्शक आहेत आणि ह्या आमच्या मंगलताई ह्या उत्तम वेशभूषा करतात. खरं तर एकच प्रेश आहे प्रत्येकाला, पण त्यात त्यांनी तो व्यवस्थित दाखवला आहे. धन्यवाद. कसं वाटलं एकदम नाटक? छान, मस्त एकदम. म्हणजे आतापर्यंत एवढी नाटकं बघितली ना, पण ह्याच्यामध्ये एकदम मस्त, एकदम खास. सर्वात जास्त काय आवडलं? सस्पेन्स शेवटचं, म्हणजे जे रिव्हील होतो ना सस्पेन्स, ते छान वाटलं. काम कोणाचं आवडलं? सगळ्यांचं. प्रियदर्शन जाधव त्यात मस्त एकदम, आणि गौतमी देशपांडे, सगळेच कलाकार छान काम केलं. मस्त, खूपच सुंदर. म्हणजे अनएक्सपेक्टेड एंडिंग होता. वाटलं होतं की ते वेगळंच होईल, पण इतकं शॉकिंग आणि आवडलं. म्हणजे ती जी तुम्ही होल्ड ठेवला होता ना नाटकावरती, पूर्ण ग्रीप होती ना, कुठेच निसटली नाही. एकदम एंटरटेनिंग. म्हणजे प्रियदर्शन जाधव तर आमचं फेवरेट ऍक्टर आहे, आणि गौतमी आणि इव्हन अनिकेत आणि रसिका मॅम या तिघांचाही खूपच छान होता. पण भारी, म्हणजे एक्सपिरियन्स असं शेवटचं किंकाळीच मारावीशी वाटली होती एकंदरीत. आणि एक दोनदा मध्ये जो त्यांनी असं इफेक्ट दिला होता ना, ते लिटरली गुजबम्स झाले होते आणि घाबरायला झालं होतं खरं. पण खूपच मजा आली. सगळ्यात जास्त कोणाचं आवडलं का? सगळ्यात जास्त असं म्हणण्यापेक्षा मला तो अन्याय होईल बाकीच्यांवरती, पण मला माझा फेवरेट असल्यामुळे प्रियदर्शन जाधव 100% मी त्यांना जास्त वोट देईन. आणि खरंच सगळ्यांनी पाहावं. एक म्हणतात ना, थिएटरमध्ये जो सस्पेन्स मूवी आपण थिएटरमध्ये पाहतोच, पण प्रत्यक्षामध्ये जर अनुभवायचं असेल ना, तर हे नाटक सगळ्यांनी आवर्जून पहा. खूप सुंदर आहे. आणि प्लीज तुम्ही पाहिल्यानंतर खरंच कोणाला शेवट सांगू नका. हे जसं आम्हाला ऍक्टर्सने सांगितलं ते मी पुन्हा एकदा रिपीट करेन. खूपच छान आहे. थँक्यू. प्रियदर्शनचा एखादा लक्षात राहिलेला डायलॉग? मला त्यांनी ना मला वाटतं इथे आता इथलं म्हणताय तुम्ही, कोणता म्हणू मी, तो बर्फात ती बाटली धरून, हा ती बॉटल घेऊन तो बाहेर येतो नाही का आतमध्ये, आणि नंतर ती ऍक्टिंग त्यांनी केली ना, तेव्हा रिअली आपल्याला असं म्हणजे फील आलं की खरंच ती थंडीच्या ह्याच्यामध्ये पाचगणीच्या त्या भागामध्ये रात्रीच्या 12:30-12ला तुम्ही बाहेर जाता. हायना छान वाटलं. हायना तर होताच, पण त्यांनी जे एक्सप्रेशन दिलं ना ते रिअल वाटले. म्हणजे खूपच सुंदर. आणि हायना तर आहेच, ऑफकोर्स ही इज हायना मॅन. थँक्यू. प्रियदर्शन इज हायना. वो हायना तो नाटक पहिला. 2:22 हे जे नाटक खूप छान आवडलं. प्रेझेंटेशन वाईज ठीक होतं, नेपथ्य वाईज खूप छान वाटलं, मजा आली. थोडासा हॉरर, म्हणजे जसं आपण म्हणतो की 2:22 काहीतरी हॉरर आहे, जसं आपलं सोशल मीडियावरती जसं दिसतंय और आपल्या तिकीटवरती जसं दिसतंय. बट ऑब्वियस आहे की ऍक्टर्स ॲब्सोल्युटली करेक्ट, म्हणजे मस्त छान. सगळ्यात जास्त मला आवडलं ते प्रियदर्शन दादा आणि गौतमी ताई. बेस्ट. दोघांनी खूप छान प्रकारे केलं आणि आवडलं, त्यांचं काम पण खूप छान आवडलं. बरं, लेखनाबद्दल काय सांगशील? लेखनाबद्दल छान, लिखाण तर छान आहे, खूप चांगल्या प्रकारे लिखाणामध्ये आहे. पण लिखाणामध्ये ना थोडंसं ना मध्ये मध्ये मला असं बोलतात ना की क्लिअर होत नव्हतं. बट ऑब्वियसली लेखकाची बोलतात ना पोचपावती आहे की जी गोष्ट त्याला दाखवायची आहे ते इतक्या लगेच लोकांपर्यंत किंवा ऑडियन्सपर्यंत पोहोचू नये, हेच लेखकाचं काम असतं. बट क्लायमॅक्स होता चलो वेल अँड गुड, म्हणजे तो लगेच क्लिअर नव्हता की काहीतरी असा वेगळा असेल. नक्कीच
बट आवडलं मला नाटक. म्हणजे बोलतात ना, वन टाइम बघण्यासारखं आहे. नमस्कार. नाटक खूपच छान आहे आणि चित्तथरारक आहे. कोणत्याही क्षणी आपली नजर हटत नाही नाटकावरून आणि ते नेहमी तुम्हाला एनग्रॉस्डच ठेवतं. तर मी नक्की रेकमेंड करीन सगळ्यांना, नक्की बघा. सगळ्यात जास्त काम कोणाचं आवडलं? सगळ्यात जास्त मला ऍक्च्युली सगळ्यांचीच आवडली, पण मी त्यात सगळ्यात उजवं रसिका सुनीलला ठरवेन. मला त्यांचं काम सगळ्यात जास्त अप्रिशिएट करत झालं. नमस्कार. सर्वप्रथम तर मी नाटक प्रेमी नाही आहे, पण नक्कीच श्री शिवाजी मंदिर यांच्याशी खूप जुनं नातं जोडलं गेलंय. तर मला एवढंच सांगायचं आहे की मला सगळं आवडलं, कारण का मी जज नाही करू शकत, कारण का ती मेहनत होती. स्टेज डेकॉर, नेपथ्य म्हणतो आपण त्याला, अप्रतिम. सगळे ॲक्टर्स आपापल्या क्षेत्रात खूप उत्तम म्हणजे एक लेवलवर आहेत आणि ते मला स्टेजवर दिसलं. अनिकेत विश्वासराव हे म्हणजे मला खूप आवडायचे, अजूनही आवडतात, पण त्यांना खूप टाईम नंतर मी मंचावर पाहिलं, खूप छान वाटलं. आणि गौतमीताई तर अप्रतिम. शिवाय सगळीच कॅरेक्टर 4 लोकांमध्ये नाटक फिरवणं आणि खेळतं ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी पण वाट बघत होते की कधी 2:22 होतात, वेगवेगळे क्लायमॅक्स आमच्या डोक्यात, म्हणजे आमच्या डोक्यालाही तेवढी चालना मिळालीच. आणि अप्रतिम. मी खूप एनकरेज करेन आणि मोटिवेट करेन सगळ्या ऑडियन्सना. मी रिक्वेस्ट करेन की जाऊन बघा. थोडं ऊचनीच होत राहते आणि विच इज ओके. आपण प्रत्येकजण परफेक्ट नसतं, बट त्या परफेक्शनने लोकांकडनं टाळ्या ऐकू येणं स्टेडियममध्ये, दॅट इज विन विन. आणि थोडंसं अजून त्यांनी आधीचं थोडंसं खेळवट ठेवायला पाहिजे, बस मला एवढंच वाटतं. कारण का ऑडियन्स ला ग्लूड ठेवणं सीट्सवर, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. सो ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम अँड थँक्यू सो मच फॉर दिस. सर्वात जास्त काम कोणाचं आवडलं? ते त्यांचं नाव मला प्रियदर्शन दादा. अमेझिंग. म्हणजे मी खूप हसले. हॉरर कॉमेडी इज अ व्हेरी डिफिकल्ट जॉनर टू टॅप आणि अप्रतिम. म्हणजे मला बाकीच्या कॅरेक्टर्सपेक्षा आय लव्ड हिज कॅरेक्टर्स, द वे ही वॉज, दिस डायलॉग डिलिव्हरी आणि टच्ड. त्याचा एखादा काही डायलॉग लक्षात आहे तुम्हाला? नाही, मला तो एक तो बोनलेस चिकनचा तो जो बोलून गेला ना बाहेर, बट दॅट वॉज लाईक सगळे पाठी हसत होते. आणि म्हणजे तो जेव्हा हाय ना मी हाय ना, तो मी तुम्हाला लाईक आय सेड की मी नाटक जास्त पाहत नाही, पण दिस नाटक म्हणजे मी तुमचाच प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट देते. इफ आय हॅव टू रेट, मी ॲज अ नाटक प्रेमी नसल्यामुळे मी ह्याला 8.5 नक्की देईन. थोडं वर्क्स नीड्स टू बी डन, बट डेकॉर, लाइटिंग, साऊंड, एव्हरीथिंग अँड डायलॉग डिलिव्हरी वॉज ॲप्ट. ऑल द बेस्ट टू एव्हरीबडी आणि थँक्स टू यू. नमस्कार. मी पूर्वा घोसाळकर. आज मी 2:22 आत्ता शिवाजी मंदिरला प्रयोग पाहिला. खूप लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या होत्या की खूप गिमिक्स आहेत वगैरे वगैरे. सो मी आज तो प्रयोग पाहिला, छान होता. म्हणजे तुम्ही सुद्धा या पाहायला. मी तुम्हाला रेकमेंड करेन. लास्टचा जो आहे तोच खूप महत्त्वाचा आहे, ते पाहण्यासाठी तुम्ही नक्की या, मी असं सांगेन. गौतमीताई खूप छान काम करते. प्रियदर्शन दादा खूप छान काम करतो. माझ्याकडून आजच्या प्रयोगासाठी 10/6.5. नमस्कार. माझं नाव श्रुती अंबावडे. मी आत्ता 2:22 हे नाटक पाहिलं. मराठी नाटक जे म्हणतो आपण गर्दी करायला पाहिजे, तर मला वाटतं की मराठी नाटकात पहिला असा एक्सपेरिमेंट झाला आहे ज्यात त्यांनी हॉरर आणि कॉमेडी असं मिक्स केलं आहे, विच इज समथिंग व्हेरी गुड. कारण असं नवनवीन काहीतरी यायला पाहिजे नाटकात आपल्या स्पेसिफिकली मराठी लोकांसाठी. आणि जितकं एक्सपेरिमेंट करू तितकंच लोकांना कळेल. नाटकाच्या बाबतीत बोलायचं गेलं तर पात्र अप्रतिम. काही जणांचे म्हणतात ना स्पेसिफिक लाईक प्रियदर्शन सरांचं कॉमेडी, रसिका मॅमची आणि गौतमी देशपांडे मॅमची मॅच्युरिटी आणि अनिकेत विश्वासराव सरांची एक डॉमिनेटिंग अँड रिफ्लेक्स ॲक्शन व सुपर. सगळ्यांची केमिस्ट्री मस्त जुळून आली अँड सस्पेन्स वॉज व्हेरी थ्रिलिंग. सो टू वॉच दॅट सस्पेन्स प्लीज कम हिअर. तिकीट काढून या, बघा आणि छान प्रतिसाद द्या त्या नाटकाला. थँक्यू. नमस्कार. माझं नाव अनुष्का टुबे आणि आज आम्ही दादर येथे शिवाजी नाट्य मंदिरात 2:22 हे नाटक पाहायला आलेलो. सो असंच सडन प्लॅन झाला आमचा आणि या नाटकाबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं.
खूप छान काम केलं सगळ्या कलाकारांनी आणि जे सस्पेन्स होतं ते लास्टपर्यंत टिकवून ठेवलं आणि आम्ही कधीपासून विचार करत होतो की ह्याच्यात भूत असेल ह्याच्यात असेल तर नाही, मस्त होतं. एकदम एंडिंग सुपअप केली. आम्ही आवर्जून बोलेल की तुम्ही एकदा इथे या आणि हे नाटक पुन्हा पहा. आणि आय गेस नेक्स्ट त्यांनी डेट 19ची दिली आहे आणि 19 तारखेला हे नाटक परत होणार आहेत, तर नक्की या आणि ते भेट द्या. थँक्यू. नमस्कार, मी सिद्धेश सावंत. मी कधी एवढी नाटकं पाहिली नाही, पण आज सगळ्यांनी माझ्या मित्रपरिवाराने मला फोर्स केला म्हणून मी आज आलो इथे बघायला, आवर्जून आलो. आणि 2:22 हे नाटक होतं. त्यात जेव्हा रसिका ताईची एंट्री झाली, खरंच तिच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती, कारण खूप वर्षा आधीपासून आम्ही तिला शनया म्हणून बघत होतो, गॅरीची शनया, आणि तिच्याकडनं एक असं काहीतरी पात्र असं समोर येईल प्रेक्षकांना, हे तर काही वेगळंच होतं. आणि तिच्या जोडीला होता प्रियदर्शन दादा, म्हणजे जसं भांगेत दत्तूर मिळतात असा काही तो प्रकार होता. आणि खरंच हॉनेस्टली सांगायचं तर एकदा तरी ते नाटक बघा, कारण अंकाच्या शेवटी सस्पेन्स बरोबर जो फुटला गेला आणि कथाही आवडली, पात्र तर काही प्रश्नच नाही. आणि प्रियदर्शन दादाला एक सांगेन मी माझ्याकडनं पर्सनल, की जेव्हा प्लॅनचेट करत होता तेव्हा आमीन गॉड करत होता, त्याच्यात त्याने हालेलुया शब्द पुढच्या वेळी वापरावा, त्याच्या वतीने आम्ही वापरला तो मागे. पण खूप छान आहे, खूप मस्त वाटलं आणि खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद.